गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट असे दोन वेगवेगळे राष्ट्रवादीचे गट पडलेले आहेत आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवारांचा फोटो अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वापरू नये असं पत्र स्वतः शरद पवार साहेबांनी काढलं होतं. मात्र या संदर्भात जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि शरद पवार साहेबांचा फोटो वापरण्यास आम्हाला परवानगी द्यावी असं पत्र देखील त्यांनी शरद पवारांना दिलेलं आहे आणि त्या पत्रावर शरद पवार साहेबांनी देखील परवानगी दिल्याची माहिती जी आहे ती समोर आली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार आहेत. भाऊ काय सांगणार? काय नेमकं शरद पवारांची भेट घेतली होती? काय नेमकं तुम्ही पत्र दिले? आमच्या पक्षामध्ये किंवा आमच्या कुटुंबामध्ये कुटुंब म्हणजेच पक्ष एक सर्वात मोठी हानी या महाराष्ट्रात घडली ती अजितदादा आम्हाला अचानक सोडून गेले. आणि यानंतर मनामध्ये कुठेतरी खंत होती आमच्या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांमध्ये, वरिष्ठांपासून खालपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये, की दादा गेल्यानंतर सगळ्यांचं चित्त लागत नाही, मन लागत नाही. अशा विचारातूनच माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक विचार आला की आपण एकदा पवार साहेबांना भेटावं आणि आपल्या मनातली इच्छा जी आहे, पवार साहेबांचा फोटो आपण आजपर्यंत पवार साहेबांनी सांगितलं नाही, सांगितलं होतं की माझा फोटो वापरू नका, म्हणून आमचे सगळेच नेते साहेबांचा फोटो वापरत नव्हते. पण मी आमच्या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पवार साहेबांना भेटलो. त्यांनी मला वेळ दिला आणि मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्र राज्यात जसे यशवंतराव चव्हाणांना तुम्ही गुरुस्थानी मानलं, तसं दादांनी देखील तुम्हाला गुरुस्थानी मानलं होतं. आणि राजसाहेब ठाकरे जसे बाळासाहेब ठाकरेंपासून वेगळे झाले, त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंपासून एकनाथ शिंदे साहेब हे वेगळे झाले. परंतु राजसाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी बाळासाहेबांचा कायम आदर केला. प्रत्येक आपल्या भाषणांमध्ये बाळासाहेबांचा उल्लेख केला. बऱ्याच कार्यक्रमांमध्ये फोटोचा वापर केला. तसंच आम्ही देखील तुमचा फोटो आम्हाला वापरायची परवानगी द्यावी, अशी मी पवार साहेबांकडे मागणी केली आणि पवार साहेबांनी ती माझी मागणी मान्य केली आणि माझ्या पत्रावर मला मान्यता म्हणून स्वतःच्या अक्षरात लिहून दिलेलं आहे. त्याच्यामुळे भविष्यात आता पवार साहेबांचा फोटो मी वापरणार आहे. एकंदरीत पवार साहेबांचा फोटो जो आहे तो राष्ट्रवादी अजित पवार गट प्रत्येक कार्यक्रमांना वापरणार आहे की आपण वैयक्तिक जळगाव जिल्ह्याच्या कार्यक्रमांसाठी त्यांचा फोटो वापरणार? आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आज अजितदादांनंतर तटकरे साहेबच असे आहेत आमच्या पक्षामध्ये. कारण की वहिनी साहेब अजून 4-6 महिनेच झाले, ते अजूनही दुःखात आहेत. पण प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यातील कार्यकर्त्यांना नावाने हाक मारणारा माणूस म्हणजे तटकरे साहेब आहेत. आणि प्रफुल्ल पटेल साहेब, तटकरे साहेब, आमच्या आमदार अनिलदादा पाटील, सुनेत्रा वहिनी साहेब, पारदादा पवार, या सगळ्यांची चर्चा केल्यानंतर हा निर्णय पक्ष घेईल. मी मात्र माझ्या बॅनरांवर भविष्यात साहेबांचा फोटो वापरणार आहे. एकंदरीतच शरद पवार साहेब कुठेतरी सकारात्मक झाल्याचं पाहायला मिळतं आहे. पुढच्या काळामध्ये दोघं राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र होऊ शकतात, कारण वेगवेगळ्या चर्चा राष्ट्रवादीबद्दल सुरू आहे. राष्ट्रवादी भाजपमध्ये जाणार आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार आहे. मी तर खूप लहान कार्यकर्ता आहे. या बाबतीत निर्णय आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी साहेब, पारदादा पवार साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, भुजबळ साहेब आणि आमचे आमदार अनिलदादा पाटील यांच्या विषयाचा हा निर्णय आहे. पुढे काय होईल तर, पण तुम्ही तर बघतायत राजकारणात केव्हा काय होईल काही सांगता येत नाही. ज्या 12 जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, त्या 12 जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये मी पुण्याचंच बोलायचं झालं तर पुण्यामध्ये जवळपास पवार साहेबांच्या पक्षातील कार्यकर्ते व आमच्या पक्षातील कार्यकर्ते सगळे घड्याळाच्या चिन्हावर लढले होते. त्याच्यामुळे भविष्यात राजकारणात केव्हा काय होईल हे काही सांगता येत नाही आणि किती ताणावं आणि कशा करता ताणावं. शेवटी दादा निघून गेल्यानंतर महाराष्ट्राची फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. रयतेचं राज्य दादांच्या मनामध्ये होतं. दादा सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 11-12 वाजेपर्यंत दादा जनतेच्या हिताची कामं करत होते. असा नेता पुन्हा होणे नाही
आणि सगळ्याच गोष्टीत राजकारण करण्यापेक्षा एकत्रित राहून आपला पक्ष संघटना कशी वाढेल हेच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी बघितलं पाहिजे. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आपली लायकीपासून बोललं पाहिजे. विनाकारण तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब यांच्यावर टीका करण्यापेक्षा आपण एक संघ कसे राहू हा निर्णय शेवटी तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, पारदादा पवार, सुनेत्रा वहिनी साहेब घेतील. वाटतंय तुम्हाला कुठेतरी की दोघांनी एकत्र झालं पाहिजे आता? 100% दोघांनी एकत्र झालं पाहिजे. शेवटी वाद हे कशाने होते? शेवटी पवार कुटुंब एकत्र कुटुंब आहे. जवळपास 55 वर्ष भारतात पवार साहेबांनी जे राजकारण केलंय, संसदीय राजकारण, असं राजकारण करणारा नेता अजूनपर्यंत झालेला नाही, असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सांगतात. तर अशा पद्धतीने राष्ट्रवादीचे जळगावचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांचा फोटो वापरण्यास परवानगी द्यावी असं पत्र देखील दिलं आणि त्याला शरद पवार साहेबांनी स्वतः त्या पत्रावर स्वाक्षरी करून परवानगी दिली आहे. त्यामुळे आता जळगाव जिल्ह्याबरोबरच राज्यामध्ये हा चर्चेचा विषय बनलेला आहे आणि पुढच्या काळात आता ज्या पद्धतीने पवार साहेबांनी फोटो वापरण्यास परवानगी दिली त्याच पद्धतीने पुढच्या काळामध्ये दोघं राष्ट्रवादींनी एकत्र यावं अशी अपेक्षा देखील या ठिकाणी जिल्हाध्यक्षांनी बोलून दाखवली आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.